नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपरी गावाजवळ एका संशयित महिलेला पोलिसांच्या गस्त पथकाने ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे 60 ग्रॅम एमएमडी पावडर असल्याचे निष्पन्न झाले। ती आणि तिचे काही साथीदार त्या ठिकाणी उभे असताना पोलिसांनी कारवाई केली, मात्र अन्य साथीदार पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे। मिळालेल्या अंमली पदार्थांची मार्केटमध्ये 6 लाख रुपये किंमत असून या कारवाईत सापडलेल्या महिलेची अधिक तपासणी पोलीस करत असून आणखी काही जण यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे। आमचे जे डीसीपी पंकज डहाणे सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे एसीपी योगेश गावडे साहेब आहेत, यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याकडे जे अंमली पदार्थ आहे त्याच्याविषयी कारवाया वाढवायच्या आहेत आणि सक्त कारवाया करायच्या आहेत। त्याच अंतर्गत दिनांक 19 मार्च 2024 रोजी माझ्या पोलीस स्टेशनचे एपीएमसी पोलीस स्टेशनचं पथक पोलीस निरीक्षक ढाणे, एपीआय शूरकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना कोपरी गाव या ठिकाणी त्यांना एक महिला संशयितरित्या उभी असलेली आणि तिच्यासोबत एक 4-5 जण होते असे त्यांना दिसलं। त्यामुळे त्यांनी हटकलं असता तिकडे पळापळ करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्या महिलेची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये 60 ग्रॅम एमडी जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे। त्या बाबतीमध्ये तिच्यावरती जागेवरती कारवाई करून पोलीस स्टेशनला त्यांना आणून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गुन्हा नोंद करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे।